आता इथंही मात्र आपल्याला दिसत नाही. कधी कधी आपले काही भक्त ना अमेरिकेमध्ये पण आहे बरं का, काही भक्त अमेरिकेमध्ये पण आहे आपल्याला. एक दिवस गाडीत असताना फोन आला. 10-11 वाजले होते, म्हणजे सकाळचे 10-11 वाजले होते. एकच फोन आला. त्या टायमाला संध्याकाळचे 7-8 वाजले होते. आम्ही कार्यक्रमाला चाललो होतो. त्या टायमाला फोन आला तर ते म्हणले आमच्याकडं ना, आमच्याकडं आत्ताशी लोक संध्याकाळच्या वेळेस जेव्हा फोन आला ना रात्री, आमच्याकडं आता लोक उठायची तयारी करतात म्हणे. काही काही आता उठू राहिले आता, काही काही रात्री 11 वाजता फोन आला तर म्हणजे आमच्याकडं झोपेले आता सगळे. म्हणजे तिकडं अमेरिकेमध्ये रात्र असते तेव्हा इकडे दिवस असतो, इकडे दिवस असतो तेव्हा तिकडे रात्र असते. अशा पद्धतीनं म्हणजे सांगायचं तात्पर्य हे याच गोष्टी मात्र परमेश्वराने आपल्याकडं तर ठेवलं. तसं मात्र हे ग्रह नक्षत्र असे फिरत असतात. सूर्यनारायण असं जाताना, चंद्रदेव असं जाताना, तर त्या ग्रहमानाचं मात्र असं राहतं. तुम्हाला माहिती आहे कधी कधी एखादा काटा काढितं ना, ते मात्र कसं मोटरसायकलनं कट मारितं. कट मारितं म्हणजे त्याला लागू तर देत नाही, पण त्याला नाल्यात घालून देतं. तोच नाल्यात गेला मा काहीतरी चुकी, म्हणजे त्याला कट मारून. तसं मात्र इथं कट मारायचं कामं चालतं बरं का. म्हणून मात्र कट मारताना मात्र तिथं सूर्यनारायण आणि चंद्रदेवाला मात्र ग्रहण लागतं. ग्रहण लागतं म्हणजे तिथं तिथं त्यांचं ते युद्ध झाल्यासारखं वाटतं. पण त्यांच्या त्या युद्धामध्ये आपल्याला नियम पाळायची गरज आहे. कोणावरती संकट आलं ना, तर आपण मात्र त्या संकटात मात्र सहकार्य केलं पाहिजे. जसं मात्र एखादा व्यक्ती खूप आजारी आहे, एखादं मोठं संकट आहे ना, तुम्ही तुमच्या घरात देवाला दिवा लावून मात्र देवासमोर प्रार्थना करत राहा, ते संकट टळतं. तशा पद्धतीनं मात्र ग्रहण सुरू झाल्यापासून तर ग्रहण संपेपर्यंत आपल्याला हे काही नियम पाळायचे. 3 मार्च म्हणजे 3-3 जानेवारी फेब्रुवारी मार्च 3-3-2026 होळीच्या दिवशीच मात्र ग्रहणी, तर दुपारून 3 वाजेनंतर ग्रहण चालू होणार आहे. तर ह्या ग्रहणाचा वेद वेद म्हणजे कसे म्हणतो ना आपण, यम लागले काही गोष्टी, मृत्यू का जवळ आला ना, तर काही लक्षणं राहतात. काही घंटे अगोदर नाकाचा शेंडा वाकडा होऊन जातो, दोन्ही हाताचे अंगठे, दोन्ही पायाचे अंगठे, हे अंगठे त्याच्यामध्ये आत्मा आहे. शेंड्यामध्ये, नाकाच्या शेंड्यात, दोन्ही अंगठ्यामध्ये, दोन्ही पायाच्या अंगठ्यामध्ये हे नखं काळे पडतात. कधी कधी अशा तिडे झाल्यासारखे वाटते. तुम्ही लगेच असं पाहू नका बघा, नाही तर मग अवघड काय होऊन जायचं. तुम्ही दुसऱ्याचं भविष्य पाहायला सुरुवात करणार. आणि असं पाहिलं ना, या दोन्ही भवाया दिसत नाही. आणि रात्रीच्या वेळेस मृत्यू का जवळ आला ना, रात्रीच्या वेळेस चांदण्या क्वचित जबरदस्त चांदण्या पडेल असल्या तरी चांदण्या त्या व्यक्तीला चांदण्या दिसत नाही. असे म्हणजे हे यम लागल्याची लक्षण आहे. अशी भरपूर लक्षणे. तशाच पद्धतीनं ग्रहणाच्या कालावधीचा जो वेद आहे, ते वेद कालावधीमध्ये वेद लागतो, म्हणजे त्याच्या अगोदर काही नियम पाळावे लागतात. तर 3 तारखेचा सूर्यनारायण उगवल्यापासून मात्र आपल्याला वेद पाळायचं. वेदात मध्ये जेवण करणं नाही, बाहेर लघवीला लॅट्रिनला जाणं नाही, पाणी घेणं नाही, चहा घेणं नाही. मग तुम्हाला चहा नाही घ्यायचं, मग दूध पण नाही घ्यायचं का, दूध पण घेणं नाही. म्हणजे असं खानपान कुठलंच करायचं नाही, ही वेद पाळायची. पण याच्यामध्ये हे अज्ञान आहे, ज्याला काही कळत नाही. भाकरीला भाकर न म्हणताना काकर म्हणत असेल, ज्याला पाप आणि पुण्य कळत नाही, तुझं आणि माझं कळत नाही, त्यांच्यासाठी नाही. नाही, जी आजारी व्यक्ती आहे, अशक्तपणा आलेली, त्यांच्यासाठी पण बंधन नाही, त्यांच्यासाठी पण बंधन नाही. पण वेद काळामध्ये, ग्रहण काळामध्ये तर दिवस गेलेल्या माता भगिनींनी मात्र चिरायचं नाही, काढूनच जाता बरं का. हे किती म्हणलं तर ग्रहमानाच्या ठिकाणी कोणाचं काही चालत नाही. तुम्ही जर असे कपडे पिळले ना, तर बाळाचा जन्माला येणाऱ्या बाळाचा हातपाय मात्र पिरगळून जातो. तुम्ही जर कापलं ना, बरोबर वट कापलेलं निघाल, नाही तर कुठेतरी कापलेलं निघाल. ठोकायचं नाही, चिरायचं नाही, कापायचं नाही, कपडे पिळायचे नाही. ह्या गोष्टी मात्र पाळायच्या. तुम्ही कटाक्षानं पाळायच्या या गोष्टी. जेव्हा मात्र आपल्याला जेव्हा ग्रहण सुरू होतं ना, ग्रहण सुरू होण्याच्या टायमाला तुम्ही आंघोळ करणार आणि जेवढ्या नद्यांचे नाव घेणार, गंगा, जमुना, सरस्वती,
गंगेचे मुनी चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मी सन्निधो करो. शिवार ब्रह्मा हरिहर ब्रह्मा गुरुर्ब्रह्मा गुरुष्णू गुरुदेवेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरेवी नमा. नंदिनी नलिनी सीतामालांत्याचे महापागा विष्णुपादापद संबोध गंगा तर्पद गामिनी भागीरथी वगैते जावेद्वाद संत नवीन यत्र यत्र जलसे स्नानो दत्त्या स्मरण नित्यम तत्र तत्र वसम्यम. म्हणजे असं जेवढ्या नद्यांचे तुम्ही नावं घ्याल तेवढ्या नद्यांच्या तीर्थामध्ये आंघोळ केल्याचं पुण्य मिळतं. आणि ग्रहण काळामध्ये तुम्ही जप करायचं. जेवढा मंत्राचा जप करणार जास्तीत जास्त ही जी माळ आहे गाळ्यामध्ये तर आपल्यावरती काही मात्र असुरी शक्तीचा प्रभाव मात्र ही माळ आपल्यावरती पडू देत नाही. ही माळ मात्र सगळी असुरी शक्ती कॅच करून घेते. या माळीवरती मल्लीनता आलेली असते. जर ग्रहण कालावधीमध्ये तुम्ही जेवढा जास्त जप ग्रहण सुरू झाल्यापासून तर ग्रहण संपेपर्यंत जप करत राहणार. आता याच्यामध्ये भरपूर असतं म्हणतं तिकडं संमिलन मध्य उन्मिलन मोक्ष एवढ्या गोष्टी मात्र आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. संमिलन होऊ नाही तर मध्य होऊ नाही तर उन्मिलन होऊ नाही तर मोक्ष मिळू. फक्त ग्रहण सुरू झाल्यापासून तर ग्रहण संपेपर्यंत जप करत राहा. आणि जप झाल्यानंतर पुन्हा आंघोळ करा. पुन्हा आंघोळ करून मग मात्र आपल्या घरातल्या देवस्थानी दर्शन करा. घरातल्या देवस्थानी दर्शन करून नंतर माता भगिनींनी ते प्रसाद वगैरे बनवा. सूर्यनारायणचं ग्रहण असलं तर सूर्यनारायण चंद्रदेवाचं ग्रहण असलं चंद्रदेवाला नैवेद्य द्या. आणि तुमच्या सगळ्या परिवाराकडून थोडी थोडी दक्षिणा आपल्या म्हणजे देवस्थानी ठेवून घ्या. या ग्रहण कालावधीमध्ये दान धर्म होम हवन पूजा जप तप श्राद्ध तर्पण सगळ्या गोष्टी मात्र करता येतात. आणि ग्रहण सुटल्यानंतर जे दान धर्म जमा होईल गुप्तदान जमा होईल ते दान तुम्ही कुठंतरी गोशाळेसाठी म्हणा आश्रमासाठी दान म्हणून द्या. या पद्धतीने मात्र करा. सगळ्याची इडापिडा मात्र जाते. या पद्धतीने म्हणजे चंद्रग्रहणी सायंकाळी म्हणजे दुपारू 3:20 मात्र ते लागतं. पण त्याचा वेध मात्र तर आपल्या सूर्यदेव उगल्यापासून पाळायचं आहे. पण कदाचित मात्र नाही शक्य तर आजारी माणूस आणि लहान लहान बालकं त्यांनी ग्रहण कालावधीत तरी मात्र थोडेसे नियम पाळावं. या पद्धतीनं पती पत्नीने एकत्र यायचं नाही. झोपायचं नाही. पाणी घेणं चहा घेणं जेवण घेणं या गोष्टीने फक्त जप तपच करायचं. म्हणून अशा पद्धतीनं मात्र हे करा. आता इथं मात्र तर महाआरती होईल. महाआरतीच्या नंतर लगे महाप्रसाद होईल. पुरी मात्र तुम्हाला पुन्हा कळसाची गोड्यांची पण माहिती सांगतो 2 मिनिटं आरतीच्या अगोदर. स्वयंसेवकांना विनंती आहे गोमातेसाठी 2 जण इकडे 2 जण